ते पैसे एक मिनिट पैसे आहेत ना? होते होते म्हणजे आता नाही येत रे. काय? बॉस, तुमच्या डोळ्यात पाणी मला कधीच सहन होणार नाही. मला काहीतरी करायला हवं. पैसे नाही आहेत म्हणजे? पैसे तुम्हाला आधी सांगितलं असतंस तर. राजू तू हे बघ, तू रडू नकोस प्लीज. इट्स ओके. तू थोडा वेळ काढणार आहे. पैसे घरी आहेत का? मी हवं तर पाठवतो कोणाला तरी. नाही तसं नाहीये, बघ ना मला जरा वेळ दे. बॉस, काय झालं? तुम्ही का रडताय? नाही ठीक आहे मी आता. बॉस काय झालं? वीर काय लोक बघतायत. मग मी काय करतोय? उगाच अटेन्शन सीक करतोस तू. बायको रडते माझी. बॉस वीर आय एम फाईन रिअली. का रडताय तुम्ही? मी सांगते ना काही नाही. मीर ती ओके. बॉस मग का रडताय? अरे तुझा कन्सर्नच नाहीये तो. म्हणजे कंपनीची गोष्ट आहे, मी सांगते ना तुला नंतर. पैसे? बॉस तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्या पैशांमुळे तुमची मान खाली जाऊ देणार नाही मी. प्रॉमिस. मीर प्लीज. आतमध्ये आता कार्यक्रम चालू होईल ना, तुझा प्लीज एक्सक्यूज अस. चहा घेणार? हो मला चालेल. मला पण. सावी, आपलं एकत्र कुटुंब आहे ना. हो ना. आणि वहिनी ती एवढेही वाईट नाही हो. हो सख्खे चुलत असं करायला लागली ती. अगं सावी, असं काही नाही आहे ग. ती आपली कधीच नव्हती. पण वहिनी पण आता आपल्या राहिल्या नाहीत. आता त्यांना त्यांचा मुलगा, त्यांची सून हे जास्त प्रिय झाली. हो नाही नाही वहिनी, असं काही नाहीये. गटल्याचं लग्न झाल्यापासून हळूहळू सगळं बदलायला लागलं. सावी, आता काय बोलतेस तू? अहो मला खूप हौस आहे मुलांची, तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मी काय पेशा स्वीकारला? शिक्षिकेचा. का तर मला मुलांमध्ये. पण मी ना इतकी वर्ष मला मूल नाही याचं दुःख नाही करत बसले. कारण त्याला ना मी ओटच्या ओरासारखा मानलं. खूप प्रेम केलं त्याच्यावर, खूप मनापासून. पण त्याच्या बायकोला किंमत नाहीये माझ्या प्रेमाची. मीही आपल्याला मुलासारखाच आहे. मुलासारखा, मुलगा नाही. आज का तो संगमरवरी वरवंटा. बाबा मला इथे थांबता येणार नाही. का? बाबा प्लीज. अरे पण बाबा ऍक्च्युली ना तुम्ही पण चला सोबत, आपण निघूया. कुठे? काम आहे. पण गटल्या आता बरं दिसणार नाही असं. आणि कुठे जायचंय? कुठे आपण? माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू परत आणायला. म्हणजे? आपले पैसे परत मिळवायला. पण ते आहेत कुठे? बाबा तोच तर शोध लावायचा आहे. तुम्ही चला प्लीज. राणी? हा राणी. हा वहिनी, बरी आहेस ना तू? हो हो. कसं चाललंय फंक्शन तिकडे? इथे म्हणजे ते ठीकच आहे. ठीकच म्हणजे? तिला इथे एक प्रश्न विचारला, तू हे अवॉर्ड कोणाला डेडिकेट करशील?
तर काय सांगितलं तिने? वहिनींना नाही तर आत्याला? दोघींनाही नाही. अच्छा, मावशींना म्हणजे. नाही. मम्मा तिची ती मांजर ठक्की. नाही वहिनी. अगं हे चुकून फॅमिली वगैरे म्हणाली की काय? नाही, कंपनीला म्हणाली. फॅमिलीपेक्षा हिला कंपनी जास्त महत्वाची. मला नाही आश्चर्य वाटलं. अगं पण मला वाईट वाटतंय ना. मुळात मी इथे आलेच का तेच मला कळत नाहीये. मी इथे आलेच नसते ना तर बरं झालं असतं. बरं ठीक आहे, जाऊ दे. मी जाते आत. फंक्शन सुरू होईल आता. हा, तू काळजी घे. ठेवते मी. अवॉर्ड कंपनीला समर्पित केलं तिने, कुटुंबाला नाही. चोरी? बाबा तुम्हीच म्हणालात ना की प्रेमात सगळं माफ असतं. अरे पण म्हणून प्रेमात चोरी कशी माफ होईल वेड्या? बाबा ऍक्च्युली चोरी नाहीये. हो हे आपलेच पैसे आहेत ना. So, आपलेच पैसे परत आणणं चोरी नाहीये ना. हो पण बाबा आपले पैसे गेलेत, आपण तेच परत आणतोय. सो ही चोरी नाहीच आहे. टेक्निकली नाहीये. झालं मग आपण ते कंपनीचे पैसे परत आणू आणि विषय संपवू. तर त्यांच्याकडे पैसे नसलेच तर? नसलेच तर निघून येऊ ना आपण. नाही पण असं कोणाच्या माघारी कोणाच्या घरात घुसणं बरोबर नाही रे. काय भलत असेल तर झालं तर ते बघ नको. म्हटले आपण लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करू, पण हे असलं काहीतरी नको. बाबा ऐका ना, बॉसने मला नोट्सचा सिक्वेन्स सांगितलाय. सो जर त्यांच्या घरातले पैसे त्याच सिक्वेन्समध्ये असतील तरच मी हात लावेन. ट्रस्ट मी. दुसरं काही असो, सोनं नाणं मी टच पण नाही करणार. आपण फक्त आपले पैसे बघूया ना. बाबा आपल्या हक्काचे पैसे आपल्या घरातनं चोरी झालेत. आपल्याला ते मिळवायला नको का? आणि जर ते वेळेवर नाही मिळाले तर बॉसला प्रॉब्लेम होईल बाबा. ते कळतं रे मला, पण त्यात रिस्क आहे. आपण सेफली घेऊ ना. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर. येस सर. फक्त आपण उद्या मीटिंग करू शकतो. काय नेमकं मी आता ऑफिसमध्ये नाही आहे. हो अवॉर्ड फंक्शन आहे. हो तुम्हाला माहितीच आहे. येस डेफिनेटली सर, उद्या आपण डील फायनल करू. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्ही राजूचे काका काकू. येस येस येस. थोडं बोलायचं होतं. आपण नंतर बोलूयात ना. मी आता हो खूप महत्वाचं आहे. आपण निवांत बोलूयात नंतर. पैशांबद्दल. बाबा वेळ खूप कमी आहे. पण तुला खात्री आहे का पैसे त्यांनीच घेतले ते? हो मला खात्री आहे. अरे पण असं कुलूप बिलूप फोडणं मला रिस्की वाटतंय. मला तू परत कुठे अडकायला नकोयस. ते एक काम कर ना, तू जीत काकाला फोन कर, त्याला विचार, तो सांगेल तुला. ओके ओके ओके. काका अरे बेहीर, फंक्शन कसं चाललंय? घराचं कुलूप फोडणं गुन्हा आहे का? कुणाच्या घराचं फोडतो यावर अवलंबून आहे. अरे म्हणजे स्वतःच्या तर नाही. मग पकडलं गेलो तर गुन्हा आहे, किंवा पुरावा मागे ठेवला तर. ओके 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 ओके. अरे पण हे सगळं तू का विचारतोय? मी 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 काका नंतर फोन करतो. बाय. अरे फंक्शन कसं झालं? काय झालं? पकडलो गेलो तर शिक्षा होऊ शकते. बाबा आपण काहीतरी लवकरच केलं पाहिजे. पण तू घरात शिरणारच कसा? खिडकीतून. कुठल्या पैशांबद्दल? तुम्ही राजूकडे ठेवायला दिले होते ना, त्या पैशांबद्दल. हा 1 कोटी. त्या पैशांबद्दल बोलायचंय आम्हाला. हा ते राजूने खर्च केले. काय? हो. तिच्या पर्सनल गोष्टींसाठी खर्च केलेत ते पैसे. हा आवाज न विचारता स्वतःच्या पर्सनल गोष्टींसाठी पैसे खर्च केले. उद्या कंपनी विकायला काढली तर? तुम्ही कमिटीवर आहात ना, तिला जा विचारा पैसे कुठे खर्च केले म्हणून. का केले हे सुद्धा विचारा. हो नाही तर एखाद दिवस कुटुंब कन्स्ट्रक्शन अडचणीमध्ये येणार आहे की नाही? हा हा चला येतो आम्ही. हे बघ गटल्या, जे काय करायचंय ते लवकरात लवकर करायला हवंय तुला. हो बाबा.
नाहीये त्या हॉलमध्ये. मग म्हणजे बाहेर आहे कुठे. आता फंक्शन सोडून बाहेर का फिरतोय हा? काय हो तुम्ही काय एवढ्या टेन्शन मध्ये? ते मिहीर का काय झालं? काही म्हणाला का तो? हा म्हणजे बोलला, पण विचित्र प्रश्न विचारत होता. काय म्हणाला? घराचं कुलूप फोडलं तर शिक्षा होईल का वगैरे. अरे बापरे, आता हे आणि काय? अरे देवा, असं का विचारलं त्याने? माहित नाही. अरे असं कसं माहित नाही? तुम्ही विचारायचं ना त्याला. म्हणजे मी विचारलं, मला नंतर फोन करा. अरे देवा, असं काय हा पोरगा? अरे हा कुणाच्या घराचं कुलूप फोडण्याबद्दल बोलत होता? वहिनी, अहो अजून काही उद्योग करायला नसेल ना गेला हा? राजेश्वरीने पुन्हा काही सांगितलं असेल का त्याला? तो जो आलोक आहे ना, तो फुसका बार आहे. तो काही करेल असं मला वाटत नाही. नाही तर काय, फंक्शन संपल्यावर ऍक्शन घेण्यात काय अर्थ आहे? हे बघ, आपण ना वाट बघत बसण्यात काही अर्थ नाही. आपलं जे ठरलेलं आहे ना तसंच करू. ते फंक्शन सुरू व्हायला अजून 1 तास लागेल. मी चौकशी करून आलो. ते काय ते प्रेस मीट वगैरे असतं ना, ते आहे आधी. तोपर्यंत पब्लिक निघून गेली तर मग काय मजाच नाही ना. हातोडा आत्ताच मारायला हवा. ये बा, मीर फोन का उचलत नाहीये? सर आणि तो अचानक कुठे गेलेत? मीरने माझ्याकडून नोटांचा सिक्वेन्स का घेतला होता? काय असेल त्याच्या डोक्यात? हा बाबा. गटल्या आवर लवकर, माणसं ये जा करतायत रे. हो हो बाबा, झालंय. बरं काय हाती लागलं का पण? बाबा मला 2 मिनिटं द्या फक्त. हा ठीक. सिक्वेन्स जुळतोय. आणि हे पैसे इथेच म्हणजे बाकीचे पैसे पण इथेच कुठेतरी असतील. कधी सुरू होणार आहे फंक्शन? होईल. बाबा कुठे गेले? मगाचपासून दिसत नाहीयेत. आणि गटल्या पण नाहीये कुठे. फोन केला तर उचलत पण नाहीये. वहिनी आलेच ना? हा वहिनी. काय ग, फंक्शन सुरू झालं का? नाही ना, कसलं काय, काहीच नाही अजून. गटल्या तो नाहीये इथे. अचानक कुठे गेलं देव जाणे. हा मुलगा ना कधी म्हणजे कधी एका ठिकाणी थांबत नाही. तुला ती आहे ना, तिला विचार की आता काय सांगितलंस माझ्या मुलाला? काय सांगितलंस काय की तू गेला तडकाफडकी? काय? अगं काय झालं, यांना फोन आला होता त्याचा आणि तो विचारत होता कुलूप बिलूप फोडायची ही काहीतरी भाषा करत होता की काय कुलूप फोडलं तर हा गुन्हा आहे का, असं काहीतरी विचारत होता ग तो यांना. बापरे, म्हणून तो गेला वाटतं तडकाफडकी. म्हणूनच देवा, आता काय नवीन करतोय हा? आणि पुन्हा तिला बाजूला घे, एका कोपऱ्यात घे आणि तिला विचार की बाई आता काय सांगितलंस त्याला की तो असा बाहेर गेला? काय सांगितलंस? काय तुझा काही विचार काय आहे? त्याला पुन्हा जेलमध्ये टाकायचंय?
चल तू सांग ना, काय विचार काय त्याचा? तू इकडे अवॉर्ड घेत फिर आणि आमचा मुलगा जाऊ दे जेलमध्ये पुन्हा पुन्हा कायमचा. राणी, मुलगी ना खूप खूप डेंजर आहे, खूप. दिसते साधी नाही, डोकं फार चालतंय. घटलं तापट डोक्याचं आहे ग, काहीतरी करेल पुन्हा आणि अडकेल पुन्हा. राणी तू जा ना, जा जा, तिला विचार, जा ना, जा ना तू राणी. हो हो ठेवते मी. मग प्लॅन ऑन. ऑन. चला मग. चला. फोन का उचलत नाहीये? आता कुठे पाठवलंस त्याला? पैसे नाही आहेत म्हणजे? मॅम म्हणजे आत्ता नाहीये. अरे पण आजच क्लायंटला द्यायचे होते ना? हो मॅम, पण मी क्लायंटला कन्व्हिन्स केलंय आपण मीटिंग उद्या करूयात म्हणून. काही प्रॉब्लेम? राजू उद्या पैसे देणार म्हटलीये. तू एवढा टेन्स का? मॅम ते पैसे काय? राजूचे काका म्हटले ते 1 करोड रुपये राजूनं खर्च केले काय? पर्सनल गोष्टींसाठी. राजू असं करणं शक्य नाही. ती कधीच असं करणार नाही. पर्सनल गोष्टीसाठी असे पैसे नाही वापरणार ती. रिस्पॉन्सिबल मुलगी आहे ती. ती असं नाही करणार. कंपनीचे पैसे पर्सनल गोष्टीसाठी नाही वापरणार ती. पैसे सेफ असतील तिच्याकडे. हो मॅम, मला सुद्धा तेच वाटतंय, पण तिचे काका आणि काकू फार कॉन्फिडेंटली बोलत होते. तू काका काकूंकडे लक्ष देऊ नको, फक्त क्लायंटला सांभाळतो. अरे एवढा फॉलोअप घेऊन आपण हे डील मिळवलेला आहे, तो कॅन्सल व्हायला नको. येस मॅम. पुढची मीटिंग तू लाईन अप कर, बाकी सगळं आपण सांभाळू. ओके मॅम. ओके. मी नाहीये कुठे पाठवलं. मग असा अचानक कसा गेला तो? मला नाहीये माहित. असं कसं माहित नाही तुला? तूच काहीतरी सांगितलं असेल म्हणून गेला ना तो. मी काही सांगितलेलं नाहीये. हे बघ ईश्वरी, गटल्या कुलूप तोडायची भाषा करत होता. दादाला फोन करून विचारत होता कुलूप तोडलं तर गुन्हा आहे का म्हणे. आम्ही गटल्याला असं कधीच पाहिलं नव्हतं. त्याचे असं बोलणं वागणं आम्हाला माहितीच नव्हतं. तुझ्याशी लग्न झाल्यापासून त्याचं वागणंच बदललंय. सतत काहीतरी स्टंट करत असतो आणि आज हे उद्योग. असं काही करणार नाहीये तो. तुला सांगून करेल तो. मी बोलेन ना त्याच्याशी. कशी बोलणार आहेस? फोनच उचलत नाहीये तो. बाबा पण कुठे गेलेत? त्यांचाही फोन स्विच ऑफ येतोय. तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी बघते काय करायचं ते. हा प्लीज प्लीज टेन्शन घेऊ नका. मी बोलते. हा अगं काय राणी, कुठे होतात तुम्ही? कधीपासून शोधते मी तुम्हाला. अचानक कुठे गेलात तुम्ही? माझा सोडा, गटल्या कुठे येते बघा. म्हणजे आज जर हिच्यामुळे गटल्यावर काही संकट आलं ना, तर मी विसरेन की ही आपली सून आहे. अगं राणी, माझ्या फोनला रेंजच नाही, काय करायचं आता? बाबा माझं ना मुंबईचं सिम आहे, याने ट्राय करा. आणि मला आहे नेटवर्क, एक स्टिक आहे. त्यालाही रेंज दिसत नाहीये. या अवॉर्ड फंक्शनचं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे आजकालच्या तरुण पिढीसमोर आदर्श ठेवता यावा, जेणेकरून नुसतं व्यावहारिक दृष्ट्या नाही तर वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा त्यांना एक प्रेरणा मिळेल. राजेश्वरी मॅडम, तुम्हाला आज हा युथ आयकॉन अवॉर्ड मिळालाय, तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सांगा? फर्स्ट ऑफ ऑल स्त्री शक्ती फाउंडेशनचे खूप खूप आभार. त्यांनी
माझी निवड केली यातच मला चुकीची निवड आहे तुमची. तुला कसं काय कोणी अवॉर्ड देऊ शकतं? लाज नाही वाटत तुला हे अवॉर्ड घेताना? मग तुम्ही इथे का नाही येऊ शकत? ओ मॅडम, तुम्ही अध्यक्ष आहात ना? मग हे अवॉर्ड देताना तुम्ही काही विचार करत नाही का? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अहो म्हणजे ज्याला अवॉर्ड द्यायचंय त्याचं बॅकग्राऊंड चेक करता की नाही? हो करतो. मग कळलं नाही का तुम्हाला? जिला तुम्ही अवॉर्ड देणार आहात ती चोर आहे, चोर.